संत आहे. संभाजीराजे नसूनही आजही मराठ्यांच्या छातीत जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून सुजय येतो तो मराठी. आमच्या शिवरायांचं चरित्र, शिवचरित्र ज्या वेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावर काटा येतो तो मराठी. मराठी म्हणजे फक्त जात नाही. राम राम मंडळी, चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या महाराष्ट्रातल्या मातीच्या कणाकणातच नाही तर गर्भापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, अब्जवधी मंदिरे असताना एक मंदिर नसताना जे अब्जवधींच्या हृदयावर अधिराज्य करता असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे. मौत भी जिसे देखकर डरी थी, मौत भी जिसे देखकर डरी थी, क्योंकि वो खूब मौत का दावा था. धरती को नाज था उस पे, धरती का नाज था उस पर, क्योंकि वो शेर शिवा का छावा था, क्योंकि वो शेर शिवा का छावा था. असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्या विचारांनी, ज्यांच्या ज्ञानाने आजपर्यंत पुरोगामी भारताची ज्योत तेवत आहे असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढा अनर्थ एका अवधीने केला असे महात्मा ज्योतिराव फुले. अशिक्षित स्त्रिया सुशिक्षित बनाव्यात म्हणून रात्र अवरात्र प्रयत्न करणाऱ्या, आपल्या पतीकडून शिक्षण घेऊन मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य टिळक. इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम लढा देणारी झाशीची राणी अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बाबा अशा महामानवांना, त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला मी शिवकन्या सुमित नलावडे आपल्या सगळ्यांच्या वतीने वंदन करते. आज 10 मार्च तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. चंद्र अस्ताला गेला, सूर्य उगवता झाला, चंद्र अस्ताला गेला, सूर्य उगवता झाला. सूर्याची सोनेरी किरणे शिवनेरीवर पडली. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला आणि त्या ताऱ्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरीवर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी राजे हे लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून तोरण्याला तोरण बांधून किल्ले जिंकायला सुरुवात केली. नवे तर त्यांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात 365 किल्ले जिंकले. 365 किल्ले फक्त जिंकलेच नाही तर त्यातले 109 किल्ले त्यांनी बांधून पूर्ण केले. आपल्या 60 ते 70 वर्षाच्या आयुष्यात आपल्याला साधं एक घर बांधून पूर्ण होत नाही तर माझ्या राजांनी 365 किल्ले जिंकले. छत्रपती शिवाजी राजे यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन केले पण ते कसे केले एक उदाहरण म्हणून सांगते. राजे एकदा जत्रेला चालले होते. जत्रेला जात असताना त्यांना वाटेत समोरून तरणा बाण नाहीतर हत्तीच्या बळाचा पोरगा येताना दिसला. तेव्हा राजे त्या पोराकडे पाहिलं आणि पाहतच राहिले आणि राजे म्हणाले, यसाजी हा पोरगा आम्हाला आपल्या स्वराज्यात हवा आहे. तेव्हा यसाजीने त्या पोराला पकडून राजांसमोर उभं केलं आणि राजे म्हणाले, काय करतोस रे? तो मुलगा म्हणाला, काही नाही जी, खातो पितो आणि झोपतो. तेव्हा राजे म्हणाले, आमच्या स्वराज्यात येणार का? तो मुलगा म्हणाला, काय करावं लागेल? तेव्हा राजे म्हणाले, काही नाही, खायचं प्यायचं आणि झोपायचं आणि कुणी आडवं आलं तर कापायचं. या मौल्यवान हिऱ्याचा उपयोग राजेंनी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस केला आणि त्या मौल्यवान हिऱ्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. राजांनी एक माणूस असा जमवला. अलीकडच्या काळात आपल्या गावामध्ये काही कार्यक्रम राबवण्यात आले. आपले काही सरकारी अधिकारी आपल्याला सांगत होते की शौचालय बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल तुमच्या दारी. अहो, माझ्या राजांनी 350 वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर एक शौचालय बांधलंय. कधी गेलात रायगडावर तर पहा, 350 वर्षापूर्वी जर हा राजा एवढी प्रगती करू शकतो तर आज जरी शिवाजी राजे असते तर केवढी प्रगती झाली असती. म्हणून म्हणते, शिवरायांचे आयुष्य शतकाच्या पार असते. शिवरायांचे आयुष्य शतकाच्या पार असते. तर आज प्रत्येक मराठ्याच्या घराला सोन्याचे दार असते. तर आज प्रत्येक मराठ्याच्या घराला सोन्याचे दार असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत एकूण 32 धरणे बांधली. त्यातील खेड शिवापूरचं धरण आजही अस्तित्वात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ज्या वेळेस भारतात आले
तेव्हा आपल्या गाईड्सनी त्यांना विचारलं की सर, तुम्हाला सोन्याचं प्रतीक असणारा गोल्डन टेम्पल पाहायचंय की प्रेमाचं प्रतीक असणारा ताजमहल पाहायचंय? तेव्हा ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, मला सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल पाहायचं नाही किंवा मला तुमच्या प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल पाहायचं नाही. मला फक्त आमच्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा एकदा फक्त रायगड पाहायचा आहे. आणि ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष रायगड बघण्यासाठी रायगडावर गेले. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा इंग्रजांना काही सैन्य हवं होतं. इंग्रजांनी पेपरात जाहिरात दिली की सैन्यात भरती व्हा. कुणी सैन्यात भरती होईना. इंग्रजांनी परत पेपरात जाहिरात दिली, सैन्यात भरती व्हा. कुणी सैन्यात भरती व्हायला तयार नाही. तेव्हा इंग्रजांनी आपले इतिहास पाहायला सुरुवात केली. त्यांनी बरेचसे इतिहास बघितले. तेव्हा इंग्रजांच्या हाती शिवचरित्र लागलं. इंग्रजांनी परत पेपरात दुसऱ्या दिवशी जाहिरात दिली, छत्रपतीच्या शूरमर्दांनो सैन्यात भरती व्हा. तुकड्याची तुकड्या तयार झाल्या, सैन्यात भरती झाले. अहो, इंग्रज तर सोडा, एक 150 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती. परंतु मागे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांना फोन केला आणि विचारलं, साहेब, जर या महाराष्ट्राला एकूप ठेवायचं असेल तर आपल्याला एखादं नाव सांगा. तेव्हा शरद पवार साहेबांनी एकच नाव सांगितलं, छत्रपती शिवाजीराजे. अहो, मी तर असं म्हणते की माझ्या राजाचं नाव घेतल्याशिवाय सत्तेच्या खुर्च्या तुम्हाला मिळू शकत नाही. खरं तर या महाराष्ट्राचा इतिहास नेमका लिहिला कुणी लिहिला? कुणी ऐऱ्यागैऱ्यानं लिहिला नाही किंवा कुणी लुंग्या सुंग्यानं लिहिला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शौर्याच्या डाफानं, घोड्याच्या डाफानं, शौर्याच्या डाफानं, घोड्याच्या टापानं, हिरवे हिरवे शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, हिरवे हिरवे शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, छत्रपती शिवरायांच्या लखलखत्या समशेरीनं बांधवांनो या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. पण 300-350 वर्षानंतर या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? 350 वर्षापूर्वी म्हणलं जायचं, इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे. पण राजे, आज तुमच्या या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? तुमच्या या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय. सह्याद्रीच्या छातीतून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छातीतून नाथ भवानी गाजे. काळजात राहती रक्तात वाहती राजे, काळजात राहती रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओपतो वाघ मराठा माझा, तुफान गरजतो आग ओपतो वाघ मराठा माझा. सन्मान राखतो झाल झोपतो तुफान मातीचा राजा, सन्मान राखतो झाल झोपतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही शिकवण शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिली. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे. तर शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची एक भिंत बांधायला 150 वर्ष लागली. तर माझ्या राजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात जे किल्ले बांधलीत ना, ते किल्ल्याची एकंदरीत लांबी मोजता 4000 किलोमीटर इतकी भरेल. 300 किलोमीटर लांबीच्या त्या भिंतीला आम्ही जगातलं एक आश्चर्य मानतो. तर मग हे काय आहे? फक्त अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करताय की ओम हा शब्द बोलल्याने शरीरात एक वेगळीच ऊर्जा का निर्माण होते. पण मला असं वाटतं, खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावरती व्हायला हवं. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाची धडधड वाटते. अहो, कुणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब. जगदंब म्हणजे मराठा. मुळात माझी मराठीची व्याख्याची अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर ज्याच्या तोंडून सुजय येतो तो मराठी. आमच्या शिवरायांचं चरित्र, शिवचरित्र ज्या वेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावर काटा येतो तो मराठी. मराठी म्हणजे फक्त जात नाही. 12 खेळाडू, 11 महिने, 10 बोटे, 9 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शुभा. मराठा वन मॅच, एकच राजा शिवराय माझा. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळाला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळाला नसता. शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजे, हे हिंदू प्रभू शिवाजी राजे. बांधकर पगड़ी जब शिवाजी राजे तैयार होते, बांधकर पगड़ी जब शिवाजी राजे तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पे सवार होते.
उठाकर तलवार जब घोड़े पे सवार होते, अरे झुकते सब अल्लाह के बंदे, झुकते सब अल्लाह के बंदे, और कहते कि काश हम भी मराठे होते, की काश हम भी मराठे होते. अमेरिकेच्या पोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेज गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा धडा शिकवला जातो. पण खरं तर आपलं दुर्दैव, आपल्या देशात आपल्याच राजाचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. मला फक्त सांगायचं एवढंच की माझा राजा कधीच कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हता. तो फक्त अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात होता. बोलण्याआधीच सांगते की मला कुणाच्या जातीवर जायचं नाही, पण मला फक्त सांगायचंय की माझा राजा कधीच कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हता. तो फक्त अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात होता. आपल्या डोळ्यासमोर एक असं चित्र निर्माण आहे की शिवाजी महाराज हे मुसलमानाचे विरोधक होते. तर मला सांगा, शिवाजी महाराज हे जर मुसलमानाचे विरोधक असते तर शिवाजी महाराजाचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजाच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजाचा घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल. शिवाजी महाराजाचा एकमेव सरसेनापती कोण होता? काजी हैदर. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील मूर खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला आलेला मदारी मेहतर. शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र त्या काळातलं आजही उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचं नाव काय? तर मीर मोहम्मद. शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वधाच्या वेळेस वाघनखे पाठवणारा रुस्तुमी जमात. जर हाही मुसलमान, जर एवढे मुसलमान सैनिक अधिकारी जर शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात, तर शिवाजी राजे हे मुसलमानाचे विरोधक असतात काय? तर नाही. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस रायगड बांधून पूर्ण झाला तेव्हा राजे रायगडावर आले. राजांनी रायगड निहाळला, लेखडला. तेव्हा राजांनी रायगडावर रायेश्वराचं मंदिर सुद्धा बांधून तयार होतं. राजांनी रायगड पाहिला तेव्हा राजांनी सेनापतीला बोलावलं आणि म्हणाले, सेनापती, आपण तर रायगड तर बांधला, परंतु आपल्या मुसलमान समाज बांधवांसाठी मस्जिद कुठे आहे? कुठे मस्जिद? तेव्हा सेनापती म्हणाले, राजे जागा दाखवा. तेव्हा राजांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेली ती जागा दाखवली आणि राजांनी तिथे स्वतः मुसलमान समाज बांधवांसाठी मस्जिद बांधून घेतली. माझ्या राजांनी एकही पुराण जाळलं नाही किंवा एकही मस्जिद पाडली नाही. शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यातले 10 मुसलमान. तर मग आता मला सांगा, शिवाजी महाराज हे मुसलमानाचे विरोधक असतात काय? तर नाही. कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या बंधनात अडकून माझ्या राजांची उंची कमी करू नका, कारण माझा राजा फक्त अन्याय आणि अत्याचाराच्याच विरोधात होता. म्हणून म्हणते, हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाबाईचा लेख छत्रपती शिवराय. असा जिजाबाईचा लेख छत्रपती शिवराय. लाखात नाही, कोटीत नाही, लाखात नाही, कोटीत नाही, तर जगात एक होता, तर जगात एक होता. राजे पन्हाळगडावर असताना सिद्धीने गडाला वेढा दिला. तेव्हा राजे 6 महिने त्या वेड्यात अडकून पडले. राजांना बाहेर पडायचंय, ते स्वतःच्या सुटकेसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी बाहेर पडायचंय. कारण सिद्धीने जर वेढा ढिल्ला केला नाही तर शेतकरी शेतात जाणार नाही, आणि शेतकरी शेतात गेला नाही तर शेतकऱ्याच्या वाट्याला दुष्काळ येईल. म्हणून राजांना बाहेर पडायचे. अशा वेळेस अंगात चिलखन घालून घोड्यावर टांग टाकून राजमाता जिजाऊ निघणार. तोच मागून आवाज आला, आऊसाहेब थांबा. तेव्हा आऊसाहेबांनी घोड्याची लगाम मोडली आणि थांबल्या. तेव्हा सरसेनापती नेताजी पालकर म्हणाले, आऊसाहेब कुठं? तेव्हा आऊसाहेब म्हणाल्या, सेनापती, रयतेच्या डोळ्यातले अश्रू आता संपले, येथून रक्त वाहू लागले. आता काय तुमच्या तलवारी बांध झाल्या का? आता काय तुमचा पराक्रम भिजला का? तेव्हा नेताजी पालकर त्यांनी आऊसाहेबांची कशी समजूत घातली आणि स्वतः लढायला गेले. मराठे फक्त 500 आणि शत्रूची संख्या होती 10,000. सैन्यबळ अपुरं पडल्यामुळे मराठी कापले गेले. नेताजी पालकर मार खाऊन परतले. ही बातमी राजांना कळताच राजांनी विचार केला, आता शक्तीपुढे युक्तीचा वापर केला पाहिजे. तेव्हा मग राजांनी बोलायला धाडले
शिवाकाशीत या नाव्याला. शिवाकाशीत हा नावी समाजाचा माणूस होता. तो शिवाजी राजांसारखा फक्त दिसतच नाही तर शिवाजी राजांची नक्कल तो हुबेहूब करी. जेव्हा राजांनी शिवाकाशीतला आपले वस्त्र अलंकार दिले, शिवाकाशीत आत गेला, राजांचे वस्त्र अलंकार धारण केले आणि राजांसारखं मिशीला पीळ मारत शिवाकाशीत बाहेर आला. तेव्हा राजे म्हणाले, शिवा, आरशात आम्ही आमचंच प्रतिबिंब पाहतो की काय असा भास आम्हाला होतो. तेव्हा तो शिवाकाशीत म्हणाला, राजे, आता सिद्धी आम्हाला ओळखणार नाही. तेव्हा राजे म्हणाले, शिवा, तुला कसं कळालं की आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीकडे पाठवणार आहोत म्हणून? तेव्हा तो शिवाकाशीत म्हणाला, राजे, एवढे दिवस तुमच्या सोबत राहतोय ते काय उगाच होय? आणि एवढी कौतुकाची थाप राजांनी शिवाकाशीतला दिली की अशी थाप परत कुठल्याच मावळ्याच्या वाटेला आली नाही. आणि सिद्धीला निरोप पाठवला की राजे शरण यायला तयार आहे. सिद्धी खूप खुश झाला. सिद्धीने वेळा ढिला केला आणि मग या ढिलाईचा फायदा घेऊन राजे काही आपले खास माणसे घेऊन निघाले विशालगडाच्या दिशेने. शिवाकाशीत आणि सिद्धी समोरासमोर आले. शिवाकाशीत पालखीतून खाली उतरला. सिद्धी झपाट्याने पुढे झाला. सिद्धी खूप खुश झाला, परंतु त्याच वेळेस दोन संशयी डोळे बघत होते शिवाकाशीतकडे आणि ते संशयी डोळे म्हणाले, हुजूर, ये शिवाजी नहीं हो सकता. तेव्हा सिद्धी म्हणाला, कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं हो सकता? ते संशयी डोळे तेच की अफजल खानाचा मुलगा फाजल खान. तो म्हणाला, हुजूर, मैंने देखा है. अफजल खानाच्या वताच्या वेळेस मी पाहिलंय. हे जर खरे शिवाजी राजे असतील तर यांच्या डोक्यावर कृष्णाजी भास्कर यांनी केलेली वाराची खून असेल. सिद्धी झपाट्याने पुढे आला. शिवाकाशीच्या डोक्यावरचा जिरेटोप मागे केला. वाराची खून सापडली नाही. शिवाकाशीत सापडला. सिद्धीने शिवाकाशीतवर पहिला वार केला, दुसरा वार केला आणि वेदनेचा कल्लोळ उठला. तेव्हा सिद्धी म्हणाला, मरने से पहले आखिरी बात पूछ रहा हूँ, या तुम ही हो शिवाजी? तेव्हा शिवाकाशीत म्हणाला, अरे, तुला या शिवाकाशीतची छाती फोडता आली नाही तर तू माझ्या राजाची पाठ काय धरणार? मरणाला म्हणून जरी शिवाकाशीत आलो असतो, जन्माला म्हणून जरी शिवाकाशीत आलो असलो तरी मरतानी शिवाजी राजे म्हणून मरतोय हे भाग्य माझं कमी आहे काय? आणि म्हणून म्हणते, मावळा हे शूर छत्रपतीचा या वाटेवर थांबणार नाही. मावळा हे शूर छत्रपतीचा या वाटेवर थांबणार नाही. परंपराच आहे आमची, मोडण पण वाकणार नाही. वर्तमान सुधारल्याशिवाय भविष्यकाळ बदलणार नाही. वर्तमान काळ सुधारल्याशिवाय भविष्यकाळ बदलणार नाही. गर्वाचं ओझं घेऊन डोक्यावर भूतकाळात रमणार नाही. गर्वाचं ओझं घेऊन डोक्यावर भूतकाळात रमणार नाही. संस्कार आहेत त्या जिजाऊचे, संस्कार आहेत त्या जिजाऊचे की वाटेला कुणाच्या जाणार नाही. पण आडवं येणाऱ्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. पण आडवं येणाऱ्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. शिवाकाशीत ज्या वेळेस मरणा अगोदर खाली पडला तेव्हा त्याच्या श्वासातून माती उंच उडाली आणि तो त्या उडालेल्या मातीला एवढं सांगत होता की सांग माझ्या राजाला, हा शिवाकाशीत मेला, मातीत गेला. हा शिवाकाशीत मेला, मातीत गेला. पण नुसता मातीत गेला नाही तर मातीसाठी मेला, तर मातीसाठी मेला. अरे, मातीत मरणारे अनेक असतात, मातीत मरणारे अनेक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात. पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात. आणि शिवाकाशीत मारला गेला तोपर्यंत शिवाजी राजे आपले काही खास माणसे घेऊन घोडखिंडीपर्यंत पोहोचले होते आणि मुघली सैन्याने शिवाजी महाराजांचा पाठलाग चालू केला. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे राजांना म्हणाले की राजे, आपण विशालगड जवळ करावा. तेव्हा राजे म्हणाले, नाही बाजीप्रभू, आम्ही सुद्धा आपल्या सोबत ही खिंड लढणार. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, राजे, लाख मेला तरी चालतील, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजे, आपण विशालगड जवळ करावा. राजे ऐकायला तयार नव्हते. राजे म्हणाले, नाही नाही बाजीप्रभू, आम्ही सुद्धा आपल्या सोबत इथेच ही खिंड लढणार. पण बाजीप्रभू देशपांडे यांनी कशी बशी राजांची समजूत घातली आणि म्हणाले, राजे, आम्ही आऊसाहेबांना वचन दिले आहे की जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आपण विशालगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर एक टोक उडवा, म्हणजे आम्हाला कळेल की आपला राजा सुखरूप गडावर पोहोचला. आणि राजे निघाले विशालगडाच्या दिशेने. बाजीप्रभू देशपांडे आणि मुघली सैन्यांचं युद्ध चालू झालं. एवढा तलवारीचा आवाज होत होता की एक ढग दुसऱ्या ढगाला कोसळत की काय एवढा तलवारीचा आवाज होत होता. बाजीप्रभूंनी तर शरीरावर एवढे वार करून घेतले होते की दुसरा वार करायला जागा शिल्लक राहिली नव्हती.
आमचे शिवराय म्हणायचे, गरज पडल्यावर माझा एक एक मावळा 100ला भारी पडतो. परंतु येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा 500 जणांना भारी पडत होता. शत्रूंना सपासप कापत होता. शरीरावर एवढे वार झाले होते की दुसरे वार करायला जागा शिल्लक राहिली नव्हती. तरीही बाजी प्रभू हटायला तयार नव्हता. कारण तोफेचा आवाज अखेर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून तोफेचा आवाज धडकला. बाजीला कळालं आपला राजा सुखरूपगडावर पोहोचला. त्या सरशी बाजीने मातीला देह त्याग केला आणि बाजीच्या पायानी ती खिंड पावन झाली. खरं तर ती घोड खिंड होती, पण बाजीच्या पायानी पावन झाली म्हणून त्या खिंडीला पावन खिंड असे नाव पडले. कोंढाणा या किल्ल्यावर उदयभान नावाचा एक राजपूत सरदार होता. त्याने कमाल कुमारी हिला पळविले होते. तेव्हा ही वार्ता आऊसाहेबांना कळताच आऊसाहेब म्हणाले की राजा आम्हाला कोंढाणा हवा आहे. तेव्हा कोंढाणावर चाल करून राजे निघणार. तोच तानाजी मालुसरे आपल्या मुलाची रायबाची लग्नाची पत्रिका देण्यासाठी राजांकडे आला होता. तेव्हा राजे म्हणाले, तानाजी माफ करा, पण आम्ही आपल्या मुलाच्या लग्नाला येऊ शकत नाही, कारण आम्ही कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार आहोत. तेव्हा तानाजी मालुसरे म्हणाले, राजे आपण लढायला जावं आणि आम्ही वरबाग म्हणून मिळावं हे आम्हाला शोभलं जात नाही. आणि म्हणाला बहादर, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणत आपल्या मुलाचं लग्न सोडून स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकायला गेलेला तानाजी मालुसरे आठवा. तानाजी मालुसरे गडाच्या पायथ्याशी आला आणि त्यांनी पिशवीतून आपली घोरपड काढली. त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती. तानाजी मालुसरे म्हणाला, यशवंते, आजपर्यंत तू आम्हाला गड चढायला खूप मदत केली म्हणून आम्ही तुझं नाव यशवंती ठेवलं. आज हा दोर घेऊन गडावर जा. त्या सरशी त्या घोरपडीने तो दोर घेतला आणि गडावर गेली. टप्प दिशी खाली पडली. तेव्हा तानाजी मालुसरे कडाडला आणि म्हणाला, यशवंते, आता जर खाली पडली तर तुझे तुकडे तुकडे करून कुत्र्याला खायला घालीन. तेव्हा ती घोरपड परत दोर घेऊन गडावर गेली. 300 मावळे वर चढले. युद्ध चालू झालं. तानाजी मालुसरे आणि उदयभान समोरासमोर आले. तानाजी मालुसरेची ढाल फुटली. त्यांनी आपल्या डोक्याचा पटका गुंडाळून तानाजी मालुसरे लढत होता. गड ताब्यात येईपर्यंत लढायचाय. तानाजी मालुसरेंनी शरीरावर एवढे वार करून घेतले होते की दुसरं वार करायला जागा शिल्लक राहिली नव्हती. तानाजी मालुसरे मरण पावला. तिकडून धावत सेलर मामा आला. सेलर मामानी उदयभानाला उभ्या कापला. गड काब्यास केला. ही बातमी राजांना कळता क्षणी राजे गडावर आले. तानाजीचा मृतदेह पडलेला पाहून राजांनी तानाजीला आपल्या मांडीवर घेतलं आणि हळहळत म्हणाले, गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला, म्हणून त्या गडाला सिंहगड असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना आपल्या शौर्यातून ठरवलं. जर त्यांच्या सोबत राहून जर मावळे एवढे शूरवीर आणि पराक्रमी बनू शकतात तर त्यांच्या पोटी जन्माला आलेला संभाजी कसा असेल? तर कसा आहे संभाजी? कसा आहे? सिंहाच्या जबड्यात घालीन हात मोजीन दात. सिंहाच्या जबड्यात घालीन हात मोजीन दात. ही आम्हा मराठ्यांची अवकात दाखवून देणारा संभाजी आहे. ही आम्हा मराठ्यांची अवकात दाखवून देणारा संभाजी आहे. औरंगजेब बादशहानी ज्यावेळेस संभाजीला आपल्या दरबारात उभा केलं तेव्हा संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाला भर दरबारात फटकारलं. औरंगजेब बादशहानी संभाजी महाराजांना पहिल्या दिवशीची शिक्षा दिली. शिक्षा आहे डोळे काढण्याची. तेच ते डोळे ज्यांनी स्वराज्य मोठे होताना पाहिलं, तेच ते डोळे ज्यांनी स्वराज्याचे सुख सोहळे पाहिले, तेच डोळे आज जळणार होते. लखलखत्या तापलेल्या सळया घेऊन आले. राजांनी डोळे बंद केले तेव्हा डोळ्यासमोर आले आऊसाहेब, आबासाहेब. डोळे उघडले, सळया गेल्या आत, डोळे बाहेर पडले. अहो, पायात काटा टोचल्यावर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लाल बुंद तापलेल्या सळया गेल्यावर किती वेदना झाल्या असतील. एवढं सोसलं कशासाठी? तर आपल्या धर्माच्या रक्षणासाठी. नमला असता, झुकला असता तर ऐशू आरामात जगला असता, पण नाही. औरंगजेबाची दुसऱ्या दिवशीची शिक्षा आहे जीभ कापण्याची. हीच ती जीभ की जिने केला हर हर महादेवाचा गजर. हीच ती जीभ की जी आजपर्यंत म्हणत होती आऊसाहेब, आबासाहेब. ती जीभ आज छाटली जाणार होती. सैनिक आले. 3-4 जणांनी प्रचंड तोंडावर दाब दिला, पण जबडा उघडेना. अरे उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालीन हात मोजीन दात. ही आम्हा मराठ्यांची अवकात दाखवून देणारा संभाजी आहे. पण एकाने युक्ती केली. नाक दाबले, श्वासासाठी तोंड उघडले, जीभ छाटली गेली. तब्बल 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत संभाजी महाराजांवर अन्याय अत्याचार होत होते.
कुणीतरी यायचं हाताची बोटे छाटायचं, कुणीतरी यायचं अंगावरती तलवारीच्या रेषा ओढायचं, रक्त रक्त सांडायचं, वेदनेचा कल्लोळ उठायचा. बोकड सोलावा तसं संभाजी महाराजांना सोलून काढलं होतं. शेवट दिवस उगवला तो 11 मार्च 1689 साली. संभाजी महाराजांची शिक्षा आहे मस्तक कलम करण्याची. सैनिक आले, मस्तक छाटलं गेलं आणि त्या मस्तकाची गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्या मस्तकाची गुढी उभारली आणि शेवटी औरंगजेबच म्हणतो कसा, सचमुच संभा छावा था छावा शेर का, सचमुच संभा छावा था छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने, हमने गर्दन काट डाली उसकी लेकिन नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने, हमने गर्दन काट डाली उसकी लेकिन नहीं झुके उसकी गर्दन हमारे सामने, हमने जबान काट डाली उसकी, हमने जबान काट डाली उसकी लेकिन नहीं मांगे उसने उस जबान से रहम के 2 लफ्ज. सचमुच संभा छावा था छावा शेर का. यदि होंगे ऐसे ही कामयाब तो जाना पडेगा हमें खाली हात दिल्ली. परंतु दिल्लीला जाण्याचं भाग्य सुद्धा औरंगजेबाचं नव्हतं, कारण संभाजी महाराजांच्या रक्तातून हजारो संताजी धनाजी यांच्यासारखे शूरवीर मावळे जन्माला आले होते. संपूर्ण दख्खन जिंकायला आला होता औरंगजेब, पण स्वराज्यातला एक दगड तर सोडा, पण मातीचा एक कणही घेऊ शकला नाही. हे धैर्य कुणाचं, हे शौर्य कुणाचं, तर सर्जा शंभूराजांचं. म्हणून म्हणते फितूर जन्मले येथे ही जरी या मातीची खंत आहे. संभाजीराजे नसूनही आजही मराठ्यांच्या छातीत जिवंत आहे. फितूर जन्मले येथे ही जरी या मातीची खंत आहे. संभाजीराजे नसूनही आजही मराठ्यांच्या छातीत जिवंत आहे. मुंडके तोडले तरी चाले पण मान कुणासमोर वाकणार नाही. डोळे काढले तरी चालेल पण नजर कुणासमोर झुकणार नाही. हात तोडले तरी चालेल पण हात कुणासमोर पसरणार नाही. पाय तोडले तरी चालेल पण आधार कुणाचा घेणार नाही. आणि अभिमान नाही तर गर्व आहे या मातीला. मर्द मराठा म्हणतात या जातीला, मर्द मराठा म्हणतात या जातीला. मरण आले तरी चालेल पण शरण कोणाला जाणार नाही. 3 एप्रिल 1680 जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा एक हेर धावत आला औरंगजेबाला खबर देण्यासाठी की हुजूर बडी खुशी की खबर की दख्खन का शिवा मर गया. तेव्हा औरंगजेब बादशाह सिंहासनावरून खाली उतरला आणि त्यांनी आपली नमाजची चादर अंथरली आणि नमाजचे रोकाते पडायला लागला आणि म्हणाला, अल्लाह तेरे इरासत के दरवाजे खुले रखना, मिट्टी को माँ कहने वाला और स्त्रियों की इज्जत करने वाला तेरा सच्चा बंदा तेरे पास आ रहा है. दुश्मनांनी सुद्धा कौतुक करावं हे या राजाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. निश्चयकाचा महामेरू बहुजनांचा आधारू, निश्चयकाचा महामेरू बहुजनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, नीतिवंत, बुद्धिवंत, न्यायवंत, सामर्थ्यवंत, दयावंत, फुलवंत, मराठा कुलाधीश्वर, वरदानवंत, राजा अधिराज, योगीराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. धन्यवाद. राम राम मंडळी, चॅनलवरती नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब